सदाशिव भाऊनं अहमद शहावर लगोलग हल्ला केला नाही, 2 महिने दिल्लीत तळ दिला. परिसरातली रसद संपली. अहमद शहानं दिल्लीजवळ कुंजपुऱ्यात रसद लपवली होती. मराठ्यांनी कुंजपुरावर चढाई करण्याचा निर्णय घेतला. युद्ध नाही आणि खायला अन्न नाही अशा अवस्थेमध्ये मराठ्यांनी दिल्ली सोडली आणि ते कुंजपुरावरती म्हणजे दिल्लीपासून 90 किलोमीटर अंतरावरती या ठिकाणी आले. या ठिकाणीच अहमद शाह अब्दालीनं आपल्यासाठी युद्धामध्ये लागल अशी रसद ठेवलेली होती. या ठिकाणी आल्यानंतर इब्राहिम खान गार्दीच्या तोफांनी शहरावरती किल्ल्यावरती प्रचंड असा मारा केला आणि त्यामुळे मराठ्यांच्या ताब्यामध्ये कुंजपुरा आलं. त्याचं काहीही अस्तित्व त्या किल्ल्याचं आज इथं उरलेलं नाही. हा किल्ला जवळपास 8 एकर वरती होता. या किल्ल्याच्या सभोवताली जवळपास 20 फूट उंचीच्या भिंती होत्या, ज्या भिंतीमध्ये 4 दरवाजे होते, जे दरवाजे तोडून मराठी इथे आले. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अहमद शाह अब्दालीने ठेवलेली जी रसद होती, हत्ती होते, घोडे होते आणि सर्वात 3 मन गहू मराठ्यांना इथं मिळालं. दत्ताजी शिंदेचा बरवाडीच्या घाटावरती वध करणारा कुतुबशहा मराठ्यांच्या हाती इथंच लागला आणि हा हाती लागल्यानंतर सदाशिव भाऊनं ज्या पद्धतीनं दत्ताजी शिंदेचा वध झाला होता तसाच वध कुतुबशहाचा केला आणि त्याचं शीर मराठी छावणीमध्ये वाजत गाजत त्याची मिरवणूक काढण्यात आली. तो हमने पुलिस से ये मिला जी कि जो वो आए हैं यहाँ सारे गेट जो 16 पुरुष गांव के थे सब टुकड़ियाँ पड़ती रहती थी, इधर उनका मौका नहीं लगा. तो गांव के दक्षिण की साइड पर जा कर के भाऊ साहब ने वो सदाशिव भाऊ उनको वो घोड़ा खुदाया उधर से और उसके अंदर जा कर के उन्हें कोई छोटा वो यानी बना रखा हुआ जंके पंखे वो सारी तोड़ दी. फिर उधर से दाखिल होकर आ गए और दाखिल आकर फिर तो घोड़े अंदर बढ़ गए और वो किले में आकर बस हमला कर दिया, अंदर से रोक लिए. कुंजपुरा जिंकल्यानंतर मराठे तडक दिल्लीकडे परत फिरले नाहीत. महाभारताच्या युद्धभूमीचं दर्शन घेण्यासाठी कुरुक्षेत्राकडे निघाले. थंडीचा कहर वाढत होता. मराठी सैन्य अनवाणी उघड्या अंगानं सह्याद्रीकडून हिमालयाकडे निघालं होतं. मी उभा आहे कुरुक्षेत्रावरती की ज्या कुरुक्षेत्रावरती अनादी कालापूर्वी कौरव आणि पांडवांच्या दरम्यान घनघोर असं युद्ध झालं होतं. माझ्या डाव्या बाजूला जी तुम्हाला जागा दिसते त्या ठिकाणी कौरवांची सेना उभारलेली होती असं म्हणतात. हा जो परिघ आहे ज्या परिघामध्ये युद्ध लढलं गेलं तो जवळपास 48 कोस इतका मोठा आहे. हे जे पाणी तुम्हाला दिसतंय हे पूर्वी सरोवर होतं. आता काही हा मैदानाचा जो भाग आहे तो कमी झाला आहे, काही इमारती तिथे उभारल्यात. मात्र हे युद्ध लढत असताना नीती आणि अनितीचे काही प्रश्न निर्माण झालेले होते. अर्जुन द्वंद्व अवस्थेमध्ये होता, त्याच्या मनामध्ये द्वंद्व सुरू होतं. त्यावेळेला श्रीकृष्णानं गीतेतून अर्जुनाला जो उपदेश केला त्या ठिकाणी हे वडाचं झाड आहे. आजही ते झाड पूजलं जातं. इथेच श्रीकृष्णाचा रथ उभारलेला होता की ज्या रथामधून श्रीकृष्णानं अर्जुनाला गीता सांगितली. असे अनेक धार्मिक स्थळं इथं आहेत. त्यामुळे या धार्मिक स्थळाला भेट देण्याचा मोह मराठ्यांना आवरला नाही. कुंजपुरानंतर सदाशिव भाऊ आपल्या सर्व सैन्यासह कुरुक्षेत्रावरती आले. मात्र त्याचा तोटा असा झाला की तिकडे दिल्लीमध्ये अहमद शाह अब्दाली हा सातत्यानं यमुना नदी पार करण्याचा प्रयत्न करत होता. स्थानिकांची मदत घेऊन अवघ्या 3 दिवसांमध्ये अहमद शाह अब्दालीनं आपलं सर्व सैन्य हत्ती घोड्यासह यमुना पार केलं. तिथं मराठ्यांचा अंदाज आडाखा पूर्णपणे चुकला. पानिपत हिंदुस्थानचा इतिहास बदलणाऱ्या 3 मोठ्या लढायांच्या जखमा अंगा खांद्यावर खेळवणारं शहर. मराठे पानिपतला 1 नोव्हेंबर 1760 ला पोहोचले. आणि हे आहे
पानिपतचं 1761च्या लढाईचं रणमैदान. दिल्लीपासून कुरुक्षेत्रापर्यंत जिथवर नजर जाईल तिथवर सपाट प्रदेश, कुठे चढ नाही की कुठे उतार. ज्या वेळेला युद्ध झालं त्यावेळेला या मैदानाचा काही भाग जंगलांनी व्यापलेला असावा. मैदानावर आल्यावर सुरुवातीला 2 महिने अहमदशाह अब्दाली एका बाजूला आणि मराठे दुसऱ्या बाजूला तळ देऊन बसले. संरक्षणासाठी मराठ्यांनी आपल्या छावण्याभोवती 10 फूट खोलीचा खंदक खोदला. तोफासाठी माचे बांधले. पण या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये छुटफूट लढाया होतच होत्या, जणू कुस्ती आदीची खडाखडी. अहमदशाह अब्दाली हा दिल्ली आणि मराठ्यांच्या मध्ये येऊन बसला होता, त्यामुळे मराठ्यांची रसद पूर्णपणे थांबली. सदाशिव भाऊनी दिल्लीकडून रसद पुरवण्याची जबाबदारी गोविंदपंत बुंदेलेवरती दिली होती. अहमदशाह अब्दालींनी आधी गोविंदपंत बुंदेलेचा वध केला आणि मराठ्यांना मदत करणाऱ्या शिखांना दम भरला. त्यामुळे मराठी छावणीमध्ये अन्न दशा झाली. हळूहळू सगळं धान्य संपलं. हत्ती घोड्यांना चारा मिळेना. सैन्याला सलग 4-4 दिवसाचा उपवास पडू लागला. माणसं अन्नाभावी मरू लागली. हत्ती घोडे झाडाचे मुळं खाऊन जगू लागले. अखेर मराठ्यांनी युद्धाचा निर्णय घेतला. युद्धाआधी युद्धाची रणनीती ठरली. शिंदे होळकरांना मराठ्यांच्या गनिमी काव्यानंच युद्ध हवं होतं. भाऊचा मात्र गार्द्यांच्या तोफखान्यावरती विश्वास होता. शिवाय हे मैदान सपाट आहे, त्यामुळं युरोपियन पद्धतीनं गोलाची, ज्याला सुलतान डावा म्हणतात, तशा पद्धतीची लढाई करण्याचा निर्णय झाला. जुन्या सरदारांना हा निर्णय पसंत पडला नाही. उद्याच लढाई होती. तारीख 14 जानेवारी 1761, मकर संक्रांती. मराठ्यांनी छावणीमध्ये एकमेकांना तिळगुळ वाटले. जे होतं ते खाऊन घेतलं. जनावरांना चारा टाकला. अगदी पहाटेपासून युद्धाची लगबग सुरू झाली होती. अहमदशाह अब्दालीला या सगळ्या घडामोडी कळल्या. याच ठिकाणी दोन्ही बाजूचं सैन्य युद्धासाठी जमू लागलं. या बाजूला मराठ्यांचं सैन्य उभारलेलं होतं. रचना अशी होती की मध्यभागी सदाशिव भाऊ आणि विश्वासराव होते. डाव्या बाजूला शिंदे आणि होळकर होते. त्यांच्याच बाजूनं गोलाकार करत मराठ्यांचे इतर सर्व सरदार उभारले होते. उजव्या बाजूला इब्राहिम खान गार्दीचा तोफखाना होता आणि त्याही बाजूला पानिपत गाव होतं. या सगळ्यांच्या मागे बाजार मुनगे, व्यापारी आणि मराठी सरदारांचे कुटुंब कबिले होते. अहमदशाह अब्दाली हा या बाजूला होता. अहमदशाहनं आपल्या सैन्याची जी रचना केली होती ती अशी होती की सर्वात आधी हा तोफखाना होता, त्याच्या मागे हिंदुस्थानी फौजा होत्या आणि अहमदशाह अब्दाली स्वतः दूर अंतरावर एका टेकडीवरती दुर्बीण घेऊन काही खास राखीव सैन्य घेऊन आपल्यासोबत बसलेला होता. आणि या सगळ्यांच्या मागे पठाणांचा जनानखाना होता. जर पराभव झालाच तर पळून जावा यासाठी ही सोय केलेली होती. सकाळच्या प्रहरी युद्धाला सुरुवात झाली.
अनमानी, उपाशी, उघड्या अंगाचे मराठे अशा कडाक्याच्या थंडीमध्ये युद्धाला समोर गेले. प्रचंड कापाकापी सुरू झाली. अहमदशाह अब्दालीच्या सैन्याची मराठ्यांनी दानादान उडवली. वजीराचा मुलगा ठार झाला. वजीर मटकन या रण मैदानावरती खाली बसला. पठाण रण मैदान सोडून पळून जाऊ लागले. दूर अंतरावरून बघणारा अहमदशाह अब्दाली तलवार हातात घेऊन पळणाऱ्या सैनिकांच्या मागे लागला. त्यांनी पळणाऱ्याला पुन्हा रण मैदानात पाठवलं. दुपारपर्यंत मराठे जिंकत होते. दुपारनंतर मराठी पायदळाचा अचानक तोल ढासळला. मराठी सैन्य आपल्याच तोफखान्याच्या मध्ये आलं. गारद्यांना तोफखाना बंद ठेवावा लागला. अहमदशहानं आपली राखीव तुकडी मैदानामध्ये उतरवली. अचानक विश्वासरावांना गोळी लागली. शिंदे आणि होळकर रणमैदान सोडून निघून गेले. भाऊनं विश्वासरावाचा मृतदेह अंबारीमध्ये कपड्यात झाकून ठेवला. द्वेषानं भाऊ 200-400 वीर घेऊन पठाणाच्या सैन्यावरती तुटून पडला. दिसेनासा झाला. दोन्हीही सरदार दिसत नसल्यामुळं मराठी सैन्य बावरलं आणि रणमैदान सोडून पळून जाऊ लागले. पळणाऱ्या मराठ्यावरती पठाणांनी जोराचा हल्ला केला. व्यापारी आणि बाजारबुणगे यांची लूट केली. स्त्रिया आणि मुलं पळवली. दिसणारा प्रत्येक मराठा पठाणांनी ठार केला. इतका की या मैदानावरती मराठ्यांच्या शिराच्या 32 राशी लागल्या होत्या. या मातीमध्ये 80,000 मराठे वीर शहीद झाले. 1.5 लाख घरातल्या बांगड्या पडल्या. या मैदानाच्या मध्यभागी मराठ्यांच्या पराक्रमाची आठवण म्हणून हरियाणा सरकारनं एक स्मारक उभा केले. हे ते स्मारक ज्याला काला आम म्हणतात. या ठिकाणी युद्धाच्या काळामध्ये पूर्वी एक काळे आंबे असलेलं झाड होतं. त्याची हे आठवण आहे. या युद्धामध्ये मराठ्यांचा पराभव झाल्यामुळं 3 गोष्टी घडल्या. एकतर मराठ्यांचं दिल्लीवरचं वर्चस्व कमी झालं, निजाम पुन्हा प्रबळ झाला आणि भारतामध्ये इंग्रजी सत्तेचा उदय झाला. असं जरी असलं तरी पानिपतवरती मराठ्यांच्या पराक्रमाचा नव्हे तर युद्धशास्त्राचा पराभव झाला. म्हणूनच आजही हरियाणामध्ये मराठ्यांच्या पराक्रमाची अनेक गाणी गायली जातात. अहमदशाह अब्दालीच्या नव्हे. राहुल कुलकर्णी, स्टार माझा, पानिपत. जिवें अंबरां दा तारा चमके वीर सदा शिव प्यारा, चमके वीर सदा शिव प्यारा, चमके वीर सदा शिव प्यारा. जिवें अंबरां दा तारा चमके वीर सदा शिव प्यारा, चमके वीर सदा शिव प्यारा. थे सदी 13वीं राजा रोड पूर्वज हमारे सुख शांति दे मौल विचों लेंदे ने नजारे. थे सदी 13वीं राजा रोड पूर्वज हमारे सुख शांति दे मौल विचों लेंदे ने नजारे. टुटा कहर सी पारा चिट्ठी ले आंदा हलकारा, डोला मंगदा तुम्हारा ये बगराज दुलारा, ये बगराज दुलारा. जिवें अंबरां दा तारा चमके वीर सदा शिव प्यारा, चमके वीर सदा शिव प्यारा, चमके वीर सदा शिव प्यारा.